समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरूड रोड कोलवड बुलढाणा। वसतिगृहाच्या रस्त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं आमरण उपोषण। जळगाव जामोद शहरातील शासकीय वसतिगृहासाठी रस्ता करण्याची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो। विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यापासून वसतिगृहापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या रस्त्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 25 जून रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या संदर्भात प्रशासनाने 28 जून पर्यंत ठोस निर्णय घेऊन रस्त्याचं काम सुरू न केल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा या निवेदनातून देण्यात आला। त्या अनुषंगाने उपोषणास सुरुवात करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह जळगाव जामोद येथील जो ये जा करायचा रस्ता आहे अत्यंत दैनंदिन व्यवस्थित आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना फार काटकसर करावी लागत आहे आणि तिथं जाण्यासाठी खूप त्यांना अडचणी निर्माण होत आहेत। तिथं विविध प्रकारचे साप वगैरे त्यांना विद्यार्थ्यांना दिसून आलेले आहे। आम्ही सातत्याने 1 वर्षापासून या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहोत, पण तरीसुद्धा आम्हाला प्रशासनाच्या वतीनं अद्याप ही कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स अजून आलेला नाही आणि शेवटची टोकाची भूमिका घेऊन आम्हाला आमरण उपोषणाचा पवित्रा इथं सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आम्हाला करावा लागलेला आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की आमच्या हॉस्टेलला जाण्यासाठी मुळता रस्ताच नाही। एका शेतकऱ्याचा वावर, त्या वावरामधून तात्पुरती स्वरूपामध्ये मागील 12-13 वर्षापासून वसतिगृहाचा रस्ता हा वापरला चालला आहे। खरं तर कुठं ना कुठं वसतिगृह म्हटलं तर त्याला एक शासकीय रस्ता ही काळाची गरज होती, पण त्या काळामध्ये तेथील ज्या अधिकारी होते किंवा अधीक्षक वगैरे होते त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं। त्याचीच आज आम्हाला यातना भोगावं लागत आहे। सदर हा जो रस्ता आहे अत्यंत चिखलमय आहे। सोबतच त्या रस्त्यानं ये जा करताच्या वेळेस तिथे पथदिवे नसल्यामुळे कधी काळी मागील 15 दिवसांच्या अंतराळामध्ये 2दा आमच्या गाडीवर सापाचा हल्ला झाला आहे। त्या हल्ल्यामधून आम्ही सुखरूप बचावला आहे, पण